चला मंडळी, उपवास असला की आपण खिचडी बनवतो आणि खिचडी बनवत असताना थोडासा साबुदाणा शिल्लक असतो किंवा कोणाला खिचडी आवडत नाही, तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीची खीर करून त्यांच्यासाठी देऊ शकता. त्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलेले आणि त्यामध्ये या चम्मचने 3 चम्मच साबुतांदूळ भिजलेला घालून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे. 200 ml हे दूध आहे. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड केलेले आहेत आणि ड्रायफ्रुट्स थोडेसे हे केल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालून हे चांगलं उकळवून घेतलं. एक 5 ते 7 मिनिटं हे चांगलं उकळल्यानंतर साबुतांदूळ असतो तो शिजला जातो, ट्रान्सपरंट दिसतो. त्यानंतर आपली खीर तयार झालेली आहे असं समजायचं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये 1/4 कप मी इथे साखर घातली. तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आणि 1 उकळी आल्यानंतर मग आपली खीर ही तयार होते. खायला खूप अप्रतिम लागते. ही खीर आहे ती तुमच्या उपवासाचे पदार्थ जे काही करतात त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा वयस्कर लोकांसाठी अशी खीर बनवून देऊ शकता. साबुदाणा खिचडी आणि खीरची रेसिपी YouTube वरती अपलोड केलेली ती तुम्ही पाहू शकता. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू